गणपती बाप्पा मोरया। समाजातील लोकांनी एकत्र यावं, सलोखा जपला जावा या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली। भारतीय मनातील उत्सवप्रियतेचा उपयोग ह्या सार्वजनिक सलोखा जपण्यासाठी करावा हा त्यामागचा उद्देश होता आणि त्यामुळेच सुरुवातीपासून गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सौहार्द जपल्याचं आपल्याला नेहमीच दिसून येतं। नमस्कार, मी प्रज्ञा, तुम्ही पाहत आहात आवाज द व्हॉइस। लोकमान्य टिळकांनी बसवलेला 7वा गणपती अशी ओळख असलेल्या पुण्यातील शनिवार पेठेतील हसबनीस बखळ गणेशोत्सव मंडळात आता आपण आलेलो आहोत। यंदा हे मंडळ 131व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे। या मंडळानं यावर्षी एक भव्य गजमहल साकारला आहे आणि हा गणरायाचा गजमहल साकारला आहे तो एका मुस्लिम कलाकाराने। स्वातंत्र्य चळवळीच्या प्रेरणेतून स्थापन झालेले हे मंडळ हिंदू मुस्लिम सलोख्याची विण घट्ट करून एक प्रकारे देशकार्यच करत आहे। या देखाव्याविषयी आणि या देखाव्यातून देण्यात येणाऱ्या धार्मिक सौहार्दाच्या संदेशाविषयी जाणून घेऊयात या मंडळाचे पदाधिकारी आणि कलाकारांकडून। यंदा आमचं 131वं वर्ष चालू आहे। मंडळाची स्थापना 1894ला मामासाहेब हसबनीस यांनी केली। त्यावेळेस भाऊसाहेब रंगारी, लोकमान्य टिळक हे स्वतः येऊन आमच्या गणपती मंडळाची स्थापना केलेली। मंडळ हे तेव्हाच 1894ला क्रांतिकारी मंडळ म्हणून संबोधलं जायचं। 1842ला जी दंगल झाली होती प्रभात टॉकीज चौकात, असं सांगतात लोक की त्यावेळेस आमच्या हसबनीस बखळ मंडळातले काही कार्यकर्ते क्रांतिकारी मृत्युमुखी पडले होते, असा सगळा इतिहास आहे। आणि हसबनीस बखळ हे नाव कसं पडलं तर हसबनीस बखळ म्हणजे हसबनीस हे पेशव्यांचे हिशोबनीस होते आणि हिशोबनीस या नावाचा अपभ्रंश होऊन हसबनीस असं झालं आणि बखळ म्हणजे रिकामी जागा, त्यामुळे हसबनीस बखळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असं मंडळाचं नाव आहे। टिळकांनी बसवलेला 7वा गणपती अशी केसरीवाड्यात नोंद आहे, ज्या लोकमान्य टिळकांनी आणि भाऊसाहेब रंगारींनी त्यावेळेस जे गणपती बसवले सार्वजनिक ह्याच्यात, तर 7वा गणपती म्हणून उल्लेख आहे। असं आपल्या हसबनीस बखळ मंडळाचा यंदाचा देखावा सलमान शेख यांनी केलेला आहे। सलमान शेख हा माझा लहानपणापासून मित्र आहे आणि त्यांनी खूप हालाकीच्या परिस्थितीत आज अभिनव कला महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केलं आणि ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काम बरेच बघत होता तो। त्यानंतर मी त्याला पहिला चान्स दिला की आमच्या मंडळाचं डेकोरेशन तू चालू कर। त्यांनी त्या पद्धतीने आमचं डेकोरेशन गेली 5 ते 10 वर्ष झालं तो करत आहे। तोही एका मंडळाचा लहानपणापासून एका कार्यकर्ता आहे। आज दिग्विजय मित्र मंडळ सदाशिवपेठ इथला मंडळाचा तो कार्याध्यक्ष पण आहे। तो दहीहंडी साजरी करतो, शिवजयंती साजरी करतो आणि गणपती उत्सवही साजरी करतो। माझं नाव सलमान शेख आहे आणि मी हे गेली 15 वर्ष काम करतोय आणि माझं शिक्षण हे अभिनव कला महाविद्यालयातून झालेलं आहे। आणि जेव्हा मी कॉलेजला होतो त्यावेळेलाच निखिल वाळवेकर आणि स्वरूप चौधरी हे माझे क्लासमेट आहेत आणि त्यावेळेला आमची ओळख झाली। तेव्हा कॉलेजला असल्यापासूनच आम्ही तिघांनी हळूहळू या डेकोरेशनची सुरुवात केली काम करायला आणि याचा थोडा अनुभव मला आधी लहानपणापासूनच होता, कारण मी पुण्याचा गणेशोत्सव लहानपणापासून बघत आलो आहे, त्यामुळे मला थोडी कल्पना होती आणि मला आवड पण होती यामध्ये काम करण्याची। तर मी या दोघांना मिळून सोबत घेऊन आम्ही पुढं काम करायला लागलो आणि आता गेली आम्ही 15 वर्ष एकत्र काम करतोय। आणि नुसतं गणेशोत्सवाचं काम नाही करत, तर पुण्यातील सदाशिवपेठेत दिग्विजय मित्र मंडळ याचा मी एक कार्यकर्ता पण आहे आणि मंडळाचं काम पण मी करतो। यावर्षी माझ्यासमोर हा एक बऱ्याच वेळा प्रश्न आला की एक मुस्लिम कलाकार आहात तुम्ही आणि तुम्ही गणपतीचं काम करताय, तर मी कलाकार आहे, मुस्लिम नंतर आहे आणि हा धर्म वगैरे या गोष्टीकडे आपण लक्ष नाही दिलं पाहिजे। माणुसकी हा सगळ्यात मोठा धर्म आहे, तर ह्या गोष्टींवर लोकांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे। आपण पाहिलं की आता मी सदाशिवपेठेतला माझा जन्म आहे, पण मी गणेशोत्सवाचं काम करतोच, पण माझ्या घरी मी ईद पण सेलिब्रेट करतो।
पण ज्या वेळेला मी ईद सेलिब्रेट करतो त्यावेळेला माझ्या घरी फक्त माझी फॅमिली सोडली तर सगळे माझे मित्र हिंदू आणि अदर कास्टचेच बांधव माझ्या घरी असतात. तर असं कधी धार्मिक तेढ किंवा ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात तरी आल्या नाही. आणि हे चाललंय, पण हे वेगळ्या पातळीवर जे काय चाललेलं आहे आता धर्मांतर, तर या गोष्टीकडे लक्ष न देता एक माणसाने माणसाकडं माणुसकी म्हणून बघावं आणि त्या लक्ष केंद्रित करावं. या गोष्टी करून काही मिळणार नाही आहे. आणि उत्सव हे आपल्या सगळ्यांचेच, कुठलाही सण असो हा सगळ्यांनी आपला समजून साजरा केला पाहिजे. तर याच्यामध्ये कुठल्याही धार्मिक गोष्टी आणून किंवा राजकारण करू नये, हा एक लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न आहे. गेले 131 वर्ष हे मंडळ सामाजिक सौहार्द आणि धार्मिक एकतेचं काम करत आहे. या मंडळाच्या माध्यमातून हे एकतेचं आणि सामाजिक सौहार्दाचं काम असंच अविरतपणे चालू राहावं यासाठी आवाज मराठीकडून या मंडळाला खूप खूप शुभेच्छा.